तर 4 वर्ष आधी 2022मध्ये ज्यावेळेस 40 आमदार फुटले होते त्याच्यानंतरचं प्रकरण अजूनही कोर्टात प्रलंबित आहे. त्याच्यानंतर निवडणुका झाल्या, नव्याने ही मंडळी निवडून आली. जर कारवाई करायचं ठरवलं कोर्टाने तर मग कसं केलं जातं? नाही, आता कोर्टाचा निर्णय खरं म्हणजे एवढा दिवस चंद्रचूड साहेब आले, गवई साहेब आले, 2-2 वर्ष असं हे प्रकरण प्रलंबित राहणं माझ्यासारख्या कायद्याच्या अभ्यासकाला योग्य वाटत नाही. कारण सर्वोच्च न्यायालय हे इंटरप्रिटर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे. घटनेचं इंटरप्रिटेशन कोणी करायचं? शेवटी सर्वोच्च न्यायालयाने नाही करायचं तर कोणी करायचं? हे प्रकरणाचा लवकर निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला पाहिजे. त्यामुळे मग असे प्रकरण पुढे उद्भवणार नाही असं मला वाटतं. या चर्चेंवर आता उद्धव ठाकरेंनी काल एक बैठक घेतली आणि खासदारांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण ते असं म्हटले की ज्यावेळेस 40 फुटत होते त्याची कुणकुण मला लागली नसावी का, पण ज्यांना जायचं त्यांनी जावं आणि खुशाल राहावं असं त्यांनी म्हटले. त्याच्यात नाही, हे आता पॉलिटिकल त्यांची कॉमेंट्स आहे. आता हे याच्यामध्ये हे लिगली ते कसं त्याच्यामध्ये बसवतात, ट्रीट करतात, हे आता बघता येईल आपल्याला पुढे काय होईल या प्रकरणात.